आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आहेत। काल आपण पाहिलं की रात्री एका हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे योगायोगाने आले। मात्र चर्चा सुरू झाली की दोघांमध्ये भेट झालेली आहे। नक्की तथ्य काय आहे? त्या बदल्यामध्ये आदित्य ठाकरेंना प्रतिक्रिया विचारली असता ते असं म्हणाले की ही बातमी बघून काही जण जे आहे ते गावाकडे शेती करायला निघून जातील। त्यांना थेट एकनाथ शिंदेंना हे सांगायचं होतं। खरंच भेट झालेली आहे का किंवा राजकारणामध्ये काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न केला जातो असं तुम्हाला वाटतं? अशी भेट झाली की नाही, चर्चा झाली की नाही या संदर्भात अजूनही कोणी दुजोरा दिलेला नाही आहे। परंतु मला एवढं माहिती आहे की बुडणारी व्यक्ती कुठेतरी आधार शोधते आणि त्यासाठी धडपड सुरू आहे। दिनोची चौकशी सुरू आहे, त्यामुळे दिनो यांना घेऊन बुडणार आहे। आता त्यातून वाचायचं आहे, त्यासाठी धडपड सुरू असेल असं मला तरी वाटतं। आणि पण त्याचा काय उपयोग होणार नाही, कारण कचरा गाळ तिजोरी भरण्यासाठी यांनी काहीच सोडलेलं नाही आहे। त्यामुळे हे गाळात रुतणार आहेत। त्यांची धडपड ही केवलवाणी आहे आणि कदाचित त्याच्यासाठी आधार शोधत असतील। आणि मला एक मोठं आश्चर्य वाटतं आहे की आज त्या मुलाखती वगैरे मी पाहतोय, वाचतोय त्या सामनामध्ये। आज मुद्दामून मी ती मुलाखत वाचली। अहो, एवढी माणसं सोडून चाललेत, पक्ष बुडायला लागला, परंतु ह्या माणसाला काहीच वाटत नाही। अरे आनंदात आहेत, कसल्या गप्पा मारताय? कोण राहत नाहीये तुमच्या सोबत? जिल्ह्याचे जिल्हे, जिल्हा प्रमुख, माजी आमदार आहेत, ते खासदार पण सोडून चाललेत आहेत। ते आमदार कधी सोडतील त्याचा पत्ता नाही। त्यांच्या समक्ष विरोधी पक्षनेता विधान परिषदेला म्हणतो की मी पुन्हा येईल, पण नक्की कुठून येईल ते मी आता सांगत नाही। ते असताना काय राहिलं यांचं? पण तरीसुद्धा आनंदात मुलाखती देत आहेत। अक्षरशः म्हणजे पक्षप्रमुख म्हणून मला कीव येते आणि काळजी वाटते, बस दुसरं काय बोलणार। तुम्ही असं म्हणालात की आधार शोधण्याचा प्रयत्न करतायत, देवेंद्रजी आधार देतील का? कारण देवेंद्रजींनी तुमच्यासोबत याआधी महायुतीचं सरकार स्थापन केलं। चुकीचं काम केलं असेल त्याला ते कसे आधार देतील? देवेंद्रजींना पण किती त्रास दिला आहे। अहो, देवेंद्रजींना अटक करायला निघालेली ही माणसं देवेंद्रजी काय विसरलेत का? देवेंद्रजींचे फोन नव्हते उचलले, दिलेला शब्द फिरवला आणि काँग्रेसबरोबर आघाडी केली। देवेंद्रजी थोडे विसरणार आहेत। परंतु शेवटी बघा, बुडणारा माणूस आहे, आधार घ्यायचा प्रयत्न तर करत असेल। मात्र तुम्ही असं म्हणालात की देवेंद्रजी हे विसरलेले नाही, मात्र देवेंद्रजींनीच त्यांना विधानभवनामध्ये खुले ऑफर दिली की तुम्ही आमच्याकडे या। ते त्याच्यामुळं राजकीय समीकरणं किंवा राजकीय चर्चा जे आहे त्या अशा वक्तव्यांमुळे होती। काहीतरी मेसेज देण्याचा प्रयत्न केला जातो असं तुम्हाला वाटतं? हे बघा, त्यांची सगळेच मस्करी करतात। सध्या उद्धवजी ठाकरे हे मस्करी करण्याचं जर कोणाची करायची तर उद्धवजींची करायची। कदाचित मस्करी केली असेल त्यांची, एवढं काय मनावर घ्यायचं त्याचं? मस्करीमध्ये आपण बोलतो सगळ्यांशी, मस्करी केली असेल। आदित्य असं म्हणाले की ही बातमी पाहून काही जण गावाकडे शेती करायला निघून जातील। काय चर्चा आहे का किंवा तशी काय महायुतीमध्येच काय आलबेल आहे असं काही दिसत नाही, अशा पद्धतीची टीका केली जाते किंवा ठाकरे ओट दाबले ना तर दूध बाहेर येईल असं केविलवाणी ती परिस्थिती आहे। त्यांचं राजकारणातनं नॉलेज किती, काय किती हे अख्ख्या दुनियेला माहिती आहे। त्याच्यामुळे त्यांनी अशा काही वक्तव्य करून एकनाथ शिंदेंच्या बाबत प्रयत्न करू नये। त्यांना डिवचण्याचा किंवा त्यांच्यावरती कोट्या करण्याचा। तुमचं वय नाही आहे हो, ओट दाबलं ना तर दूध बाहेर येईल। एकनाथ शिंदेने एवढं तुमच्यासाठी केलं आहे, तुमच्यासाठी विसरलात तुम्ही। गावी जायची काय वार्ता करता? अरे तुम्ही नुसतं शब्द टाकायचा आणि एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण करायचा, असं काम त्यांनी केलं आहे, तुम्ही विसरलात। अख्खी संघटना ते सांभाळत होते, विसरलात का तुम्ही? अहो, तुम्ही दौरे करायचात ना, तेव्हा सगळी व्यवस्था तुमचे तेच करायचे ना।
आदित्य ठाकरे कोणाची मस्करी करता? अहो तुमच्या गाडीत पेट्रोल टाकण्यापासून खुर्च्याची व्यवस्था करण्यापर्यंत तुम्हाला बर्गर हे तुम्ही कधी तुमच्या खिशातनं नाही केलं हो, सगळं एकनाथ शिंदेनी केलं आहे. कशाला उगाचच गप्पा मारता? आपलं वय बघा, ओठ दाबले ना तर दूध बाहेर निघेल. एकीकडे ही चर्चा सुरू आहे, मात्र दुसरीकडं विधान भवनामध्ये विजय वडेट्टीवारांनी आरोप केला की हनी ट्रॅपचा जो मुद्दा गाजतोय नाही, मात्र विजय वडेट्टीवार ही यांच्यावरती पक्षश्रेष्ठींनी संशय घेतलेला आहे. पक्षश्रेष्ठींच्या ब्लॅकलिस्टला गेलेले आहेत म्हणून उसना अवसान आणतायत. दुसरं काय? त्यांचे स्थानिक खासदार आहेत, त्यांनी पण त्यांचे आरोप केलेले आहेत की त्यांनी त्यांच्या विरोधात काम केलेलं आहे. उसना अवसान आणण्याचा प्रयत्न करतात आणि विजय वडेट्टीवार कसल्या गप्पा मारतात? किती पक्ष झाले त्यांचे? शिवसेना, नारायण राणे साहेबांबरोबर काँग्रेस, कसल्या गप्पा मारतात विजय वडेट्टीवार? विजय वडेट्टीवारांना कोणी सिरियस घ्यायचं नसतं. ते केवळ मी काँग्रेसचे हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत. थोड्या दिवसात कळेल ते कुठे असतील. एक शेवटचा प्रश्न, आज दिवसभरामध्ये एक व्हिडिओ जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती चर्चेला जातो, ते म्हणजे कृषी मंत्री जे माणिकराव कोकाटे आहेत, रमी खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केला. त्यावरती त्यांनी स्पष्टीकरण दिलं. मंत्र्यांनी अशा पद्धतीचं वागणं किंवा काही दिवसांपूर्वी तुमच्याच आमदारांकडून कॅन्टीन चालकाला झालेली मारहाण असेल, संजय सिंह बघा त्यांच्या हातात मोबाईल होता. त्यांचं म्हणणं आहे की मी विधान परिषदेमध्ये काय चाललं हे पाहत होतो. मला एवढं म्हणायचं ते, आणि ते आमदार आहेत, गेले कित्येक 3-3 टर्मचे आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांना रमीच खेळायचे तर मोबाईलवरती विधानसभेमध्ये बसून कशाला खेळतील? मला रोहित पवारांना एवढंच म्हणायचं आहे, कोण काय करतं, कोण कुठलं बटन दाबतं, एवढं कशाला तुमचं लक्ष पाहिजे? एवढं चोरून कशाला बघता? अरे तुमच्या दिव्याखाली काय अंधार आहे ते पहिलं बघा ना. तुमची वाताहत का झाली यावरती थोडं लक्ष ठेवा. जो पक्ष तुमचा जो संपला आहे त्याच्यावरती लक्ष ठेवा. नंतर माणिकरावांवरती टीका करा. ते काय करतायत, ते काय नाही करत. इतके दिवस ते तुमच्यासोबत होते ना, तेव्हा ते चांगले होते का? 3-3 वेळा आमदार झालेले आहेत. मी तर म्हणेल मग तुमची लक्षणं त्यांची आहेत ते अस्ती जातील. तर आपण पाहतोय की माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीमध्ये जो व्हिडिओ दाखवला जातो त्या बाबतीमध्ये रोहित पवारांनी आधी स्वतःकडे पाहावं अशी प्रतिक्रिया नरेश मस्केंनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विनोद स्वामी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.